नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. येडं लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पळत पळत जय येतो आणि जीजी विचारते काय झालं, तर जयकडनं कळतं की मंजिरीला शॉक लागला आहे. म्हणून आता तू इथे काय करतो आहे? तिला वाचवायचं सोडून इकडे काय पळत आला? तुला जरी काळजी नसली तरी आम्हाला आमच्या मुलीची काळजी आहे, असं म्हणत आता मंजिरीचे आई वडील धावतच तिथे जाता आणि ते गेल्यावर मात्र आता शशिकला हसू लागते आणि म्हणू लागते, काय रे घोरपड्या, साधं तिला वाचवू पण शकला नाही. नाही तेव्हा फार म्हणत असतो, काही पण तुमच्यासाठी आणि काही पण तुमच्यासाठी. इकडे आता मंजिरीचे आई वडील आल्यावर तिला विचारत तू ठीक आहे ना? तर तेव्हा मंजिरी म्हणते, "हो, त्याचा गैरसमज झाला काहीतरी. पण बघा ना कसा आहे. मला इथे एकटीला सोडून करंट लागला म्हणून निघून गेला." आणि इकडे मात्र तिचे बाबा म्हणतात, "जाऊ दे आता नको एवढा विचार करू." येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता मंजिरीचे मामा तिथे आलेले असतात आणि ती म्हणते, "बाळा मामा, हा घ्या तिळगुळ आणि गोड-गोड बोला." तेवढ्यात मात्र ते घेतात आणि त्यानंतर ते मागे फिरतात तर तिथे राया उभा असतो आणि राया नमस्कार म्हणतो. इतक्यात मात्र ते रायाला ओळखतात आणि विचारतात, की "तू इथे?" तेव्हा आता जीजी अक्का त्याची ओळख करून देते. तेव्हा मात्र ते म्हणू लागतात, की "हा एक नंबरचा नाग आहे नाग. यांनी स्वतःच्या परिवाराला, कुटुंबाला डसलेला आहे आणि हा स्वतः त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूचा हा स्वतः कारण आहे आणि ह्यानेच त्याच्या कुटुंबाला मारलेला आहे आणि हा स्वतःच कारणीभूत आहे." असे अनेक आरोप आता मंजिरीचे मामा त्यावर करू लागतात. तेव्हा मंजिरी मात्र विश्वास ठेवत नाही आणि यामागचं सत्य काय आहे हे मी नक्की शोधून काढेल, असं मंजिरी म्हणते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.